नमस्कार मित्रहो, लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि नंदिनी यांचं लग्न ठरलेलं असतं। तर रम्या आणि वसू या दोघीही लग्नात येतात। तर रम्याच्या हातात चाकू असतो। तो चाकू घेऊन ती रम्या पार्थ आणि नंदिनी यांच्याकडे जाते। तर पार्थ रम्याच्या हातात चाकू बघून एकदम घाबरतो आणि नंदिनी यांना सुद्धा धक्का बसतो। तर घरातील सगळी मंडळी रम्याकडे बघत असतात। तर पार्थ रम्याला म्हणतो की रम्या सुरी फेक। तर रम्या म्हणते की पार्थ हात सोड, पण रम्या काही पार्थचं ऐकत नाही। तर पार्थ म्हणतो की रम्या तू स्वतःला काही करून घेणार नाही, पण रम्या काही पार्थचं ऐकत नाही। तर पार्थ म्हणतो की मी इथे असताना तू स्वतःला काही करून घेणार नाही, तरी रम्या काही पार्थचं ऐकत नाही। तर पार्थ म्हणतो की माझे शांतपणाला माझं दुबळेपणा संपू नको, ती हातातली सुरी फेक। तर नंदिनीही म्हणते की तू स्वतःला काही करून घेऊ नको, रम्या तू सुरी खाली फेकून दे, पण रम्या काही सुरी फेकत नाही आणि ती म्हणते रम्या म्हणते की मी सुरी फेकली तर तुम्ही लग्नाचा केक कसा कापणार आहेत। तर हे बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि रम्या म्हणते की तुम्ही आता दोघेही लग्न करतात, त्यामुळे तुमच्या लग्नाची सुरुवात ही आपण केक कापून करणार आहोत। आणि रम्या आणि वसू मोठमोठ्याने हसू लागतात, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो। तर तेवढ्यात वेटर हातात ज्यूस घेऊन येतो। तर रम्या त्या वेटरला म्हणते की दादा तुम्ही टेबल घेऊन या, आपल्याला केक कापायचा आहे। तर रम्या त्या वेटरला म्हणते की दादा तुम्ही एक टेबल घेऊन या, आई तू केक काढ, आपण केक कापू। आणि तेवढ्यात रम्या म्हणते की मी थोडी ड्रामा क्वीन आहे, त्यामुळे मला ड्रामा करायला आवडतं, त्यामुळे मी हा असा ड्रामा केला। हे बघून सगळ्यांना धक्का बसतो आणि आता इथून पुढं मी कधीही नाटकं करणार नाही, जे काही करेल ते मनापासून करेन आणि मी तुमचं लग्न आता मनापासून मान्य केलं आहे, असं रम्या पार्थ आणि नंदिनी यांना म्हणते। हे ऐकून मानिनीला धक्का बसतो, पण ती फक्त ऐकत असते। तर तेवढ्यात तो वेटर टेबल घेऊन येतो आणि रम्या वसूला सांगते की आई तू केक घे आणि या टेबलवरती ठेव। तर रम्या टेबलवर केक काढते आणि चाकू पार्थ आणि नंदिनी यांच्या हातात देते आणि त्यांना सांगते की तुम्ही आता लग्नाचा केक कापा। तर पार्थ आणि नंदिनी केक कापायला पुढे जातात, पण तेवढ्यात पार्थ म्हणतो की रम्या तू जे काही बोलतेस हे सगळं खरं आहे। तर रम्या बोलते की हे सगळं खरं आहे, तूच म्हणतोयस ना की प्रेम माणसाला जगायला शिकवतं। आणि रम्या म्हणते की मला आत्ताच जाणवते की प्रेम ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे, त्यामुळे माणसांनी प्रेम हे केलं पाहिजे। पण प्रेम हे तेव्हा सक्सेस होतं जेव्हा हे दोन्ही बाजूनी असतं। आणि रम्या म्हणते की आपल्यात जे होतं ते मैत्री होती आणि मैत्रीसुद्धा प्रेम होतंच ना, असं ती म्हणते। हे ऐकून पार्थ आणि नंदिनी यांना आनंद होतो आणि घरातील सगळी मंडळी आनंदित होतात।